खुशीतील सद्गुरू संत बाळमामांवरती प्रेम करणारे आपण सर्वजण, ज्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय सुरेश शेठ शेंडगे, आदरणीय शंकर शेठ शेंडगे हे दोनही बंधू, संपूर्ण शेंडगे परिवार, हिंगल परिवार, रुपनवर परिवार, गवळी परिवार आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी या बग्याचे कारभारी. खरं तर मी जवळजवळ सगळ्या बग्यांवरती कीर्तन केलेले, सगळे तळ माझ्या अनुभवून झाले. पण अण्णा हा असा तळ आहे, हा थेट मालकाचा तळ आहे हे लक्षात ठेवा. हा 14 नंबर बघा, हा थेट मालकाचा बघा. पंच कमिटीमध्ये ज्यांच्या उपस्थितीशिवाय आत्मापूरचं पान हलत नाही अशा हरप्पा कारभारांचा हा बघा हे लक्षात ठेवा. त्यामुळं इतर बघे श्रेष्ठच आहेत, पण हा बघा सर्वश्रेष्ठ आहे. आणि भाग्यवान तेव्हा आपण आहोत की मागच्याही वर्षी याच बघ्यामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आणि याही वर्षी याच बघ्यामध्ये आपल्याला सहभागी होता येत. तुम्हाला वाटेल बाळूमामा आहेत नाही, बऱ्याच जणांचा विश्वास नसतो. काही जण विश्वासाला कुलपाच्या आतमध्ये कडी लावून पेटीत बंद करून इथे येतात. तर त्यांना माझा फुकटचा सल्ला, 2019 आणि 20 सालामध्ये कोरोना नावाचा रोग आला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल महाराष्ट्रातली 17.5 लाख माणसं गेली. पण ध्यानात राहू द्या, त्या 17.5 लाखाच्या यादीला अजून तुमचं माझं नाव नाही आलं की सद्गुरू संत बाळूमामांच्या आपल्या कार्याचे मान्य करावं लागतं. मागच्या वर्षात आणि या वर्षात गेल्या 365 दिवसात अशी कितीतरी माणसं दररोज आपल्या सोबत होती, आता आपल्या निघून गेली. काही अपघाताने गेले, काही चालता चालता गेले. पण मागच्या वर्षापासून आजपर्यंत आजचं कीर्तन ऐकण्याकरता जर आम्ही जिवंत आहोत तर ती सद्गुरू संत बाळूमामांच्या आपल्यावर कृपा. कल्पना करा, मागच्या 8-4 दिवसात गेला असता तर कीर्तनाला आला असता का? तुम्ही सोडा, खानदान आलं नसतं, दुखवटा पडला असता त्यांना सुद्धा. त्यामुळे तुम्ही आणि मी भाग्यवान की आज मामांची सेवा करायला आपल्याला भेटते. शेंडगे परिवाराचं मनापासून कौतुक. कौतुक या शब्दापेक्षा अभिमान. कौतुक हा शब्द कमी पडेल, पण अभिमान हा शब्द पुरेसा. नाहीतर देवपूजा सुद्धा नीट न करणारी माणसं जगात आहेत. पोराचं बारसं सुद्धा नीट न घालणारी माणसं जगात आहेत. पण दोनही भावांनी यत्किंचित पैशाचा विचार न करता जर बाळूमामाने आपल्याला दिले तर आपण समाजाचं आणि मामाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन महोत्सव आहे. आणि हे सगळं संपन्न व्हायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. पैसा कोणी कमवत, दुकानं कोणी बी टाकत, कीर्तनकार कोणी बोलवत, पण एवढा 15 दिवसाचा मोठा खर्च, 15 दिवसाचा मोठा देखणा सोहळा आणि येईल त्याला वाकून जय बाळूमामा म्हणायला हे सिंहाचंच काळीज लागतं, त्याशिवाय कोणाचं काम. त्यामुळे अभिमान आहे या दोघांचा. लाख लाख धन्यवाद दोघांना. त्यांच्यापेक्षा त्यांच्या दोघांच्या धर्मपत्नींना धन्यवाद. नाहीतर सप्त्याची वर्गणी द्यायला गेलं की आपल्या घरात आवाज करते, 1000 देऊ नका, 500 द्या. पण इथं तसं नाही. आमची शंकर शेठची सुरेश शेठची धर्मपत्नी म्हणते मागच्या वर्षी 10 लाख झाला असेल, या वर्षी 11 लाख रुपये खर्च झाला पाहिजे, ह्याला म्हणतात पाठबळ. नाही तर आपल्या कीर्तनाला जाऊ देत नाही. थांबा. दोघांच्या धर्मपत्नींचं कौतुक, संपूर्ण परिवाराचं कौतुक, त्यांना साथ देणारे, जीवाला जीव देणारे आमचा हिंगल परिवार, रुपनवर परिवार, गवळी परिवार, बनकर परिवार, सगळ्यांचे धन्यवाद. आणि मागच्या 2-4 दिवसापासून मी पाहतो ही लगबग, त्यामुळे लाख लाख धन्यवाद देतो. तुम्हाला धन्यवाद. माझ्या पाठीमागे जे लहान लहान मुलं आहेत, अत्यंत सुंदर. प्रत्येक बाईच्या मनात एकुलती एक इच्छा येते, आपल्याही पोटाला असं का लेकरू आलं असेल. अशी सुंदर लेकरं, असे सुंदर छोटे टाळकरी ज्यांच्या करवी, ज्यांच्या संस्थेतून निर्माण होतात, तयार होतात, ते माझे परममित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय अमोलजी महाराज सूर यांच्या ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेतल्या सर्व विद्यार्थ्यांकरता एकदा मनापासून टाळी वाजवा. महाराष्ट्रातील नामवंत गायक सूरभूषण, मी आवाज ऐकला, अत्यंत गोड माऊली महाराज, एका माऊलीला दुसऱ्या माऊलीची जोड. आणि परम आदरणीय परमश्रद्धेय दीपक महाराज, दोन्ही मृदंगाचार्य, माझे जिवलग मित्र, माझ्या बालपणीचे दोस्त, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, मृदंग रत्न, मृदंग अलंकार, सुरसम्राट
मी नेहमी सांगतो कीर्तनकार अर्धा पकवाज असावा, पकवाजा अर्धा गायक असावा, दोन्ही गायक तिन्ही गायक अर्धे पकवाज असावे. पण आमच्या विशाल महाराजांमध्ये गायकही दडलेला, मृदंगाचार्यही दडलेला, म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या. अत्यंत गोड त्यांच्या समोर आपल्या माळशिरस तालुक्याचे वैभव श्री गणेश महाराज आणि हे चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते ओम साई क्रिएशनचे मालक आणि त्यांची सर्व टीम. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. आपण सर्वजण सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाला मी सुरुवात करतो. संदीप दादा उत्तम सूत्रसंचालन आणि निवेदन त्यांच्याकडे दडलेला आहे. अशी सगळी गोड माणसं आहेत. आपण सर्वजण गोड आहात आणि आपल्या समोर आजच्या अभंगाच्या रूपानं सद्गुरू संत बाळूमामांचं चरित्र मी मांडणार. सद्गुरू संत बाळूमामा आणि आजचा अभंग या दोन गोष्टी सोडून मी किंचित बाजूला जाणार ना. तेव्हा जर कुबड काढून बसला असता तर थोडं थोडं ताण बसणार. तेव्हा जमिनीला नाकं टेकायला गेले असतील तर थोडं आपला ताण बसणार. असे सगळेजण तुम्ही गोड आहे. वाटत असेल आम्ही सद्गुरू संत बाळूमामांच्या बघ्यात आलो, वाटत असेल आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून इथे येतो, कीर्तनाला बसतो, समोर बसतो, टाळी वाजवतो, भजन करतो, महाप्रसादामध्ये सहभागी होतो, 4-2 रुपयाचं दान धर्म करतो, तर आमचा हा परमार्थ वाया जातो की काय? जरा कानाचे पडदे बाजूला करून ऐका. माझ्या दादानं सद्गुरू संत बाळूमामांच्या दरबारात एकही सेवा वायाला जात नाही. यादी घ्या. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, देंडरांची केलेली सेवा, आई बापाची केलेली सेवा, पंढरपूरची केलेली वारी आणि कीर्तनात बसून सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाने वाजवलेली टाळी जगात बाळूमामांचा बस पहावं. सद्गुरू संत बाळूमामाने आमच्यावरती कृपा करावी एवढा जीवलग संबंध सद्गुरू संत बाळूमामांचा. माझ्या दादानं कालही देवाला किंमत कमी होती ना आजही देवाला किंमत कमी आहे. काल बाळूमामाला किंमत जास्त होती, आधी सद्गुरू संत बाळूमामांना किंमत जास्त. जाऊ द्या, जास्त दूर नेत नाही, इथल्या इथं नेऊन आणतो तुम्हाला. पंढरपूर ठाऊक आहे का तुम्हाला? आजवर करावं तुम्हाला पंढरपूर माहिती नाही त्यानं सगळ्याला ठाऊक. पंढरपूरला गेल्यानंतर आधी दर्शन विठोबाचं का नामदेव पायरीचं बोला. पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर दर्शन पांडुरंगाचं का पुंडलिकाचं सांगा. जगाच्या बापाचं दर्शन घेण्या अगोदर साधूचं दर्शन घ्यावं लागतं, त्याशिवाय देव प्राप्त होत नाही. नाटक सांगतात हरिप्राप्तीची 15 संतांचे संतांना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती. हे अख्खं जग, हे विश्व हे घर आहे आणि या विश्वाची खुली जर पाहिली तर या घराचं वर्गीकरण तुमच्या समोर मांडतो. या विश्वातली अमेरिका ही तिजोरी आहे, ऑस्ट्रेलिया घराचा हॉल आहे, डेन्मार्क घरातलं किचन आहे. हे वर्गीकरण माझं लिहून घ्या. ऑस्ट्रेलिया घरातला हॉल, डेन्मार्क घराचं किचन, अमेरिका पैसा जास्त त्यांच्याकडे घरातली तिजोरी, चीन घरातलं भांडारगृह, जपान घरातलं औषधालय. जगातली जेवढी काही सुप्रसिद्ध औषधं आहेत ती जपानमध्येच तयार होतात. म्हणून जपानी माणसं जास्त दिवस जगतात. आपण बघता ना माझ्याकडे जपानी माणसाचं चांगलं होतं, जपानी माणसाचा उद्धार होतो, जपानी माणसं करतात. नुसतं ऐकू नका, बघा माझ्याकडे जपानी माणसाचं हित होतं. कळतंय ना तुम्हाला सगळ्याला? नाही तर जाप लावायची माझी. जपानी माणसाचं चांगलं होतं म्हणून माणसाने खिशातला मनी जपला पाहिजे, पैसा, आणि माळेतला मनी सुद्धा जपलाच पाहिजे. पण या दोन मण्यात फरक आहे, माझ्याकडे लक्ष द्या. माळेतला मनी जपताना आत ओढावा लागतो, जप कसे करतो आपण, आणि खिशातला मनी जपताना बाहेर सोडावा लागतो. पैसे कसे नसतो, अजून सगळं करतो. पुण्याचं आत खेचायचं असतं आणि पापाचं बाहेर सोडायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने कोणी घ्यायचं नसतं.
पैशाला जातात हरिमुखे म्हणा साधूला तेवढी किंमत का ऐका बरं जपान घरात औषध आले अमेरिका घरातली तिजोरी चीन हे घरातलं भांडारगृह ऐका बापट ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे पण माझा भारत देश ते या घरातलं देवघर आहे हे कधी विसरू भाग्यवान हा या देवघरात तुमचा जन्म आहे भरतखंडीन देह प्राप्ती हे तो कर्म भाग्याची संपत्ती भारत देशासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही आणि सद्गुरु संत बाळूमामा सारखा दुसरा संत कोणा जगात नाही बस ज्ञानवाल्यानंतर परत ज्ञान निवृत्ती दादानंतर प्रवृत्ती नाही सोपान काकानंतर एकांत मुक्ताबाई नंतर गुह्य ज्ञान सावता महाराजांनंतर परत शेती नाही नामदेव महाराजांनंतर परत प्रेम नाही जनाबाई नंतर भक्ती नाही माशानंतर पोहणं नाही गरुडानंतर भरारी नाही मोरानंतर नाचणं नाही कोकणेनंतर गाणं नाही आणि सद्गुरु संत बाळूमामानंतर दुसरे संत परत जगात म्हणून मस्तक हे पायावे या वारकरी संतांचे सद्गुरु संत मामा बाळूमामा या महाराष्ट्रातले वन्य आणि पशु संवर्धन मंत्री सद्गुरु संत बाळूमामाला संप्रदायातून वजा केलं तर आमचा संप्रदाय शिल्लक राहत नाही अशी काय करणार आहे मामा तुझ्या वया अनुभवाला संसार करत नाही देवाला जर संसार सुटला असता तर देवाच्या 16,108 हा आकडा त्याच्या समोर लागला नाही देवालाही संसार सुटत नाही आणि नवदेवालाही संसार तो मला तुला कसं काय कळतं अनुभवे आले अंगा देवाला संसार सुटत नाही आणि साधूला संसार नीट करता येत नाही जाळवणी संसार ज्याला ज्याची आसक्तीच नाही तो साधू अजून सांग साधूचं चित्त हे संसारात कधी रस घेत नाही जुने कीर्तनकारी कृष्णाचं द्यायचे म्हणजे साधूची किंमत तुम्हाला कळत संसारापासून मन बाजूला घेऊन जाणं देवाला जमलं मग जर देवाला जमलं असतं तर लग्नाची आणि महाराजाला कशाला बोलवायला पाहिजे देवाला जर संसार सुटला असता तर प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष एकट्यावर राहायला पाहिजे होतं कशाला बायकोला शोधायला गेले देवाला संसार सुटला नाही साधून संसाराचा विचार कधी केला सोपं संसारात ज्याचं मन रमतं तो देव आणि संसारात ज्यांचं मन रमतं नाही ते बाळूमामा संसारात ज्यांचं मन रमतं ते देव आणि ज्यांचं मन रमलंच नाही 9 वर्षाचा संसार त्यागून टाकला आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहात अष्टमिती परोपकारे ते सद्गुरु संत बाळूमामा देवाने संसार सोडला नाही आणि सद्गुरु संत बाळूमामाने संसार नीट केला नाही का बरं ज्याला ज्या गोष्टीतनं मन मिटलंय ती गोष्ट पुन्हा कधी करू वाटत नाही जाऊ द्या एखादी गोष्ट प्राप्त झाल्यावर तरी त्यातनं मन बाहेर येतं अन्यथा ती गोष्ट नाही मिळाल्यावर तरी मन बाहेर येतं बोलायला द्राक्ष आंबट लागतात तर गोड आंबट का आंबट त्याला मिळतच नाही म्हणून त्याला आंबट तसं ज्याला बाळूमामांची कृपा झालीच नाही आणि ज्याला त्यांचं देणं घेणंच नाही तो म्हणतो जाणार नाही पण ज्याला कळलं इथं सुख आहे तो आल्याशिवाय अजून सुख सांगतो एखाद्या गोष्टीचं ज्ञान तेव्हाच होतं जेव्हा त्या गोष्टीच्या ज्ञानाबद्दल जाणीव सोपं करतो जुने कीर्तनकार सांगायचे एक जावं पहिल्यांदा सासूरवाडीला आला सोडून जावं लागतं खानदानी जावं
शक्यतो सासरवाडीत मुक्काम करू. अखिल भारतीय सदैव सासरवाडी एक संघटना पहिल्यांदाच केलं जावं सासूसाठी प्राण प्रिय. मग तिने बासुंदी करायला घेतली. जावई बाप काय मामी बासुंदी करते माझ्या हाताने, बासुंदी खाल्ल्याशिवाय जाऊ नका. मामी लवकर करा, लाईट जायची आता. मग मामीने खापराची कडे घेतली, कडेवर त्या चुलीवर ठेवली आणि ढवळायला लागली दूध. 10-15 मिनिटं परत जावई हात मारली. मामी झाली की नाही बासुंदी? खोटे जावई बापू, जरा दम काढा, गोड गोड खायचंय, गरम गरम खायचं म्हणजे दम काढा, दूध तरी आठवू द्या. परत ढवळायला वगैरे चालू केलं आणि 2-4 मिनिटांना लाईट गेली. सासूला सर्दी झाली होती. 2-4 पर्यंत म्हातारीनं पुण्य वरवडलं. माणसाचं नाक धारदार असावं, फक्त नाक काढणार नसावं. नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावं. तिनं 2-4 तास शेंबूड वरवडला. पण पुन्हा म्हातारीला आवडला नाही. शिंक आला, लाईटही आली आणि मग म्हातारीनं हात मारली लेकीला. पिंके काय म्हणे? इकडे ये. पाहुणा गावाची गाव बसला सोप्यावर, एवढी साय साय धरून देते जावायला खायला घाल. हे सगळं जावयानं बघितलं आणि मग मुलगी आली. आयो काय बेटा, बासुंदी आटल्यावर साय कशी गाली तेच मला कळलं. बघ की पिवळा धमुक लोण्याचा गोळा दिसायला. उचल आहे, उचल वाटीत ठेव. मी ग पाहुणा भुक्याच नाही. सगळं जावयानं बघितलं. मम्मीने तिने बासुंदी घ्या. सासरवाडीत समाधी घेतो पण बासुंदी नाही घ्या. माझी शपथ आहे तुम्हाला, तुझ्या पायावर टिकून पाया पडतो पण बासुंदी नाही घ्या. स्वतःची शपथ आहे. आता तर मरतोच पण बासुंदी. जावयाला ज्या दिवशी त्या बासुंदीचं ज्या क्षणाला ज्ञान झालं, त्या दिवसापासून त्याच्या मनातून जशी बासुंदी उतरली, तसं सद्गुरु संत बाळूमामांना ज्या दिवशी संसाराचं ज्ञान झालं, त्या दिवशी मामांच्या मनातून संसार उतरला. हे मी सांगत नाही. पण का मग सद्गुरु संत बाळूमामांच्या आयुष्यात दुःख का? त्याचं असं कारण, सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या 2 बाजू. इथं बसल्या बसल्या बऱ्याच जणांना वाटत असं, आम्ही तर लय परमार्थ करतो, आम्ही आत्मापूरची वारी करतो, आम्ही पंढरपूरला जातो, मग आम्ही बोराटे महाराजांचे कीर्तन ऐकतो, दररोज पकवाज ऐकतो, पकवाज वाजवायला आम्ही टाळकरी म्हणून आम्ही, मग आमच्या आयुष्यात दुःख का? त्याचं कारण, कभी गर्मी कभी नरमी है तो कुदरत के नजारे होते हैं, कभी गर्मी कभी नरमी है तो कुदरत के नजारे होते हैं. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे होते हैं. नदीच्या किनारी बंगला बांधला म्हणून काय त्याला तहान लागणार नाही का? सागराच्या काठाला घर बांधलं म्हणून काय त्याला पाणी लागत नाही? पाणी लागतं. नाहीतर भगवान परमात्म्याची सख्खी आत्या, तिचं नाव कुंती माता. कुंती मातेच्या पायाचं दर्शन घेतलं, भगवान परमात्मा तिला निरोप देऊ लागला. आत्या येतो बरं. भगवान अगर जा रहा है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारी के आंचल में डाल के चला जा. आत्या काय मागते ग? पाहुणा घरातला म्हणून विचारतो, आत्या 5 पांडवांना सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय दिली नाही. साक्षीदार आहे आत्या. भोजराजाची कन्या आता इथं बांधायला आली. बरं झालं तुझ्या
अंगावरचा शाप मातेने घेतला तुझी सवत, पण आयुष्यभर तुझी सेवा करत आली. सवतीनं शाप अंगावरती घेतला, म्हातारी मेली, पण मरताना तुझ्या अंगावरचा शाप तिनं नेला. 5 वरानं 5 पुत्र झाले. लग्नाच्या अगोदरचा एक कर्ण, 5 पोरांची 5 नावं ठेवली. धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. 5 पोरांबरोबर आता माझा 5 प्रकारचा वेगवेगळा व्यवहार आहे. धर्मराजा माझ्यापेक्षा वयाने मोठा, तर बापासारखा आदर. कधी घरात आला तर खुर्चीवरून उठून त्याला बसवतो. भीम जरा आदर नाही म्हणून नेहण्यासारखी चेष्टा. अर्जुन समवयस्क आहे म्हणून अर्जुनावरती मित्रासारखं प्रेम. नकुल आणि सहदेव माझ्या लेकरासारखे, बापासारखी माया करतो. आता मी पाहिला तुझा संघर्ष. तुझ्या भावकीनं 5 पोरांबरोबर एवढा त्रास सोसला तुझ्या लेकरांनी, आणि एवढा वाद घातला. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय तुला दिली नाही. आता उकळत्या तेलामध्ये 3.5-4 वर्षाची लेकरं टाकण्याचा प्रयत्न झाला. आता अजून तर जगाची ओळखही नव्हती. नकुल आणि सहदेव रांगत रांगत चालत होते. अर्जुन पावलं टाकायला लागला होता. माझा मोठा भाऊ धर्मराजा नुकताच चालू लागला होता, आणि लहानाने पुढे उचलली, आणि उचललेली लेकरं उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पोळलेलं तेल सोसलं, आणि तुझ्या लेकरांना 4 दिवस सुखाचे आले. आता आणि आता दुःख मागते. मी साक्षीदार आहे. आता अशी पोरं मरत नाही म्हणून पिसाळेला हत्तीला टाकला, हत्तीच्या पाठीवर चाबूक टाकला, आणि एक एक लेकरू धरून हत्तीच्या पायाखाली नेण्याचा प्रयत्न केला. आता करण्यात आठ्या सुनेला भर दरबारात दुःशासनानं उडत आणलं. दुर्योधनानं केस धरले, उडत आणलं भर दरबारात. आता या महाराष्ट्रातल्या समोर असणाऱ्या बाईला ताई म्हणून हात मारतो हा महाराष्ट्र. या भारतातल्या नारीला देव मानलं जातात. त्या आई म्हणतो आम्ही, आणि तुझ्या एकुलत्या एका सुनेला द्रौपदीला भर दरबारात उडत उडत आणलं. 1000 माणसं बसली होती. माणसांच्या समोर विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. मी साक्षीदार आहे. त्या माणूस होण्याची पात्रता सोडली तुझ्या भावकीने. आता मला जाणीव आहे, 100 पुरत तुटून पडले 5 पांडवांवर. मला ठाऊक आहे आता, मी नसतो तर धर्म नसता, मी नसतो तर अर्जुन नसता, मी नसतो तर नकुल आणि सहदेव नसते. आता नातवाचं सुख प्रत्येक म्हातारीला हवं असतं. लहानाल्या नातूला मांडीवर घेण्याचं सुख जगातल्या प्रत्येक बाईचं आहे. 5 लेकरं झोपेत असताना मारले. आता द्रौपदीला पदरानं डोळे सुद्धा पुसता आले नाही. 5 पांडवांची 5 लेकरं झोपेत असताना मारून टाकली. आता अभिमन्यू तरपडून मेला. डोळ्यात देखत जीव सोडला. आता आणि मेलेल्या तुझ्या नातवाला लाथा हल्ल्या. एवढं पाप तुझ्या भावकीनं केलं, आणि आता 4 दिवस सुखाचे आले तर दुःख मागते. सुख मागणार भगवान, अगर देना ही चाहता है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारी के आंचल में चला डाल के चला जाए. सुख नहीं चाहिए देवा. जेव्हा जेव्हा सुख असतं तेव्हा तुझी आठवण येत नाही, पण जेव्हा दुःख असतं तेव्हा तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या संसारात देवा तू नसशील ते सुख काय जाळायचं. ज्या संसारात बाळूमामा नसतील तो संसार काय जाळायचा. ज्या प्रपंचामध्ये कधी बाळूमामाचं नाव नसेल तो प्रपंच काय पेटवून द्यायचा. देवा जर का तू सोबत असताना तर दुःख सुद्धा सुख होत. बाळूमामा कधी आठवतात, दुःखात आठवतात का सुखात आठवतात? पटकन बोला. बाळूमामाचं ध्यान कधी होत, सुखात का दुःखात? म्हातारा आजारी पडावं, डॉक्टरनं सांगावं आता तुमचं म्हातारा आम्ही नाही वाचवू शकत, बघा तुमचं तुम्ही. मग इथं भंडारा उचलला जातो. कुठलाच प्रयत्न करून कुठंच यश भेटत नाही तेव्हा इथे येतात. पाया पडतो बाळूमामा, पण माझ्या बायकोला बरं करा. इथं शेवटचा प्रयत्न मामा, दरबारात आलो तुमचं एवढंच काम माझं करा. आजन्म भंडारा कपाळाला लावेल, सुखात का दुःखात आठवला मामा. मग जर बाळूमामा आठवत नसतील तर ते सुख काय कामाचं. मग सुख पाहिजे का दुःख पाहिजे? दुःखच असावं. दुःख असलं तर मामाची आठवण. मी जाहीर विचारतो तुम्हाला सगळ्यांना, मला खरं सांगा, बाळूमामाला नवस कधी बोलतात, सुखात का दुःखात? पाळणं आलो रे मामा,
सगळे प्रयत्न संपले होता आधी 90 वर्षाचं म्हातारं मामाच्या दारात आलं, पाया पडलं, दवाखान्यात गेले, ऍडमिट झाले, डॉक्टर तपासलं, हृदयाची शस्त्रक्रिया झाली. डॉक्टर लई काहीच सांगू लागला, माझ्यामुळे वाचला. नका गप्पा मारू डॉक्टर, का मामाच्या दारात आलो म्हणून वाचला. लबाड बोलू नका बाबा. 90च्या म्हाताऱ्याची कोण गॅरंटी घेतो? पठ्ठ्याने वाचवला डॉक्टर आहे मी. माळशिरस तालुक्यात माझा कोण नाद करत नाही, माझ्यामुळे वाचला तुम्ही. म्हाताऱ्याने हात हातात घेतला डॉक्टरचा. डॉक्टर उन्हाळी पावसाळी 100 रुपये तुमच्यापेक्षा जास्त. आता तुम्हाला दाता आले 35 वर्षाचे तुम्ही, आता सांगायला लागला मी डिग्री घेतली, माझा एवढा मोठा दवाखाना आणि मी वाचवलं तुम्हाला, माझ्यामुळे वाचला तुम्ही, माझ्यामुळे वाचला तुम्ही. पण डॉक्टर 90चा म्हातारा बोलतोय, ऐका 90 वय माझं, उन्हाळा पावसाळा ह्या डोळ्याने पाहिले, उगाच डोक्याचे केस पांढरे नाही झाले. आता तुम्ही वाचवलं म्हणून सांगताना तर माझा ऐका. आता का 90चा आहे मी, 90 वर्षाचा झाला डॉक्टर. माझं हृदय अवघ्या 3.5 तास तुम्ही तुमच्या हातावर सांभाळलं, तर त्याचं 3.5 लाख रुपये बिल केलं. त्या बाळूमामानं, जगाच्या मालकानं, मी 90 वर्षाचा होईपर्यंत मला फुकट सांभाळलं, त्यांचे उपकार किती मानू म्हणून माझ्या डोळ्याला.